हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज इथे मी दाखवणार आहे खूप सुंदर अशी बाही डिझाइन। तर इथं मी आधी पहिल्यांदा अस्तरची बाही कटिंग करून घेतलेली आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पेपर आणि लेस, त्यानंतर साडीमधला कपडा थोडासा लागणार आहे आपल्याला। अशा पद्धतीचे 3.5 इंचाचे असे चौकोन कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला असं घडी घालून त्रिकोण असे कट करून घ्यायचे आहेत आणि ते शिलाई काम करून कट करायचे। तर अशा प्रकारचे त्रिकोण आपल्याला एका बाहीसाठी लागणार आहेत 6। त्यानंतर मी ते अस्तरची बाही आहे ती बघू शकता घडी घालून घेतलेली आहे। अशा पद्धतीने घडी घालून घ्या आणि ज्या साईडला आपलं हे येतंय दंडघेर येतोय त्या साईडनं आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच कापड सोडायचं आहे आणि तिथून पुढं आपल्याला 1.25 इंच आणि इकडल्या साईडला पण 1.25 इंच घेऊन अशा पद्धतीची फक्त रेष मारून घ्यायची आहे। रेष मारल्यानंतर आपल्याला चौकोन टाईपमध्ये आपलं मधलं जे कटिंग आहे ती चौकोन टाईपमध्ये येणार आहे, इथे बघू शकता। आणि मी ते आता तुम्हाला मध्ये सेंटरला पॅच टाईपमध्ये साडीमधल्या कपड्याचा कशा पद्धतीने मध्ये डिझाइन करायची ते दाखवणार आहे। तर आपण इथं बाही जी आहे ती कटिंग करून घेतलेली आहे, ही बघू शकता। अशा पद्धतीने तुमचं पण कटिंग झालं पाहिजे। आणि कसं आहे, ज्याची तब्येत बारीक आहे त्याच्यासाठी 1.25 आणि जर तब्येत जास्त असेल एखाद्या व्यक्तीची तर त्याच्यासाठी 1 इंच तुम्ही घेऊ शकता। तर कस्टमरची तब्येत बारीक होती त्यासाठी मी इथे 1.25 इंचच घेतलेला आहे। आणि असा हा जो चौकोन आहे अस्तर असते ते आपलं मेन बाहीवरती सव्वाच्या बाजूला ठेवायचं आणि हा जो चौकोन कटिंग केलेला आहे तो 1.25 इंचाने शिलाई काम करा, जसं मी ते दाखवलं आहे त्याच पद्धतीने। आणि खरंच खूप सुंदर आणि अशी छान ही बाहीसुद्धा दिसते। पॅचवर्क ही बाही आहे, म्हणजे विरुद्ध कलर, साडीचा जो कलर आपल्याकडे असतो अवेलेबल त्यातला थोडासा कपड्या कट करून मगाशी मी दाखवलेल्या पद्धतीने ते त्रिकोण बनवून घ्या। आणि आपल्याला ही जी बाही आहे ती पलटायची आहे आणि पलटून आपल्याला काय करायचं आहे, दाब द्यायचा आहे, जसं मी ते दाब देणार आहे त्याच पद्धतीने। तर आपला इथे चुन्या वगैरे पडू नये त्यासाठी आधीच तुम्ही बघून घ्या, कारण कट खूप महत्त्वाचं असतात। छोटे छोटे शिलाई काम केलेले त्याच्या आतमध्ये कट दिल्यामुळं काय होतं, व्यवस्थित चुन्या विना पडत नाहीत आणि हा जो चौकोन आहे तो फिनिशिंगमध्ये अगदी व्यवस्थित तयार होतो। माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि खरंच खूप सुंदर बाही आहे, संपूर्ण व्हिडिओ बघा। इथे बघू शकता आपण धागा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि सगळी कुंड आपल्याला शिलाई काम करून घ्यायचं आहे, जसं मी ते करत आहे त्याच पद्धतीने। तर आधी मी चौकोनवरती दाब दिलेला आहे, पूर्ण शिलाई काम झाल्यानंतर साईडची ती बाही आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे, अस्तर आणि मेन बाही ब्लाऊज पिसाची। आणि राहिलेला जो कपडा येतो आपला साईडचा तो आपल्याला काय करायचा आहे, व्यवस्थित कट करून घालवायचा आहे, इथे बघू शकता। आणि मेन जे दंडघेर आहे त्या साईडला मी इथे थोडंसं नकळत फोल्ड करणार आहे, म्हणजे जेवढं मी वाढवलेलं आहे तेवढंच, म्हणजे तुम्ही पण आधीच वाढवून घ्या बाहीमध्ये। अस्तरच्या बाहीमध्ये नाही वाढवलं चालेल, पण मेन ब्लाऊज पिसाची बाही आहे त्याच्यात वाढवून घ्या, कारण काय होतं खालची बाजू जी आहे ते आपण पलटू शकत नाही, तर ती आपल्याला थोडीशा आतल्या साईडनं फोल्ड करायला लागणार। त्यानंतर मी इथे पेपर घेतलेला आहे एक व्हाईट कलरचा, तुम्ही साधा पण घेऊ शकता पेपर असला तर माझ्याकडे हो व्हाईट कलरचा असा होता, त्याच्यावरून दिसायसाठी अशा पद्धतीने बघू शकता मी चौकोन आखून घेतलेला आहे। कारण हा जो चौकोन आखलेला आहे तर त्यात आपण खरी ही डिझाईन आहे ना, बघू शकता ही ब्लाऊज पिसाची कोणे छोटे छोटे मी बनवून घेतलेले। तर आपल्याला ते कोणे अर्धा इंचाने एक्स्ट्रा झाले पाहिजेत, मधला जो आपला गॅप आहे अशा पद्धतीने सोडून आपल्याला अशा पद्धतीने हे जॉईंट करायचे आहेत एकाला एक लागूनशानी। आणि तर आपल्याला हे 6 लागणार आहेत अशा पद्धतीचे कोणी। तर मी एक कोना तुम्हाला कशा पद्धतीने बनवायचा ते दाखवला होता आणि मी ऑलरेडी इथे बाकीचे 6 कोणी बनवून घेतले होते। इथे जसे मी ठेवून करत आहे, परफेक्ट मापामध्ये घ्या व्यवस्थित, कारण कमी जास्त झाले नाही पाहिजेत आणि तिरकी विरकी होऊ नये यासाठी आपल्याला हे जे कोण्याचं आहे तो पेपरावरती असे जॉईंट करून घ्या। त्यानंतर आपल्याला आधीवरतीच मण्याचा वापर करायचा आहे, मणी जे आहेत ते इथे बरोबर कोण्यावरती लावून घ्यायचे, दोन्ही कोणी एका वेग ठेवलेले आहे त्यासाठी। आणि गोल्डन कलर तुमच्याकडे तुम्हाला अवेलेबल कलर असेल तुमच्या साडीला किंवा ब्लाऊज पिसाला मॅच होणारा तर ते तुम्ही यूज करू शकता इथे। तर मी आता इथे धागा वगैरे ओवून घेतलेला आहे
आणि धागा ओढून शनी मी इथे जसं इथे दाखवतो तुम्हाला मणी कसा जॉईंट करायचा सेंटरला, तर इथे आपल्याला सेंटरला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे मणी. थोडेसे मणी माझे लहान साईजचे होते, अजून जरा मोठे असते तर आणखीन बाही खूप सुंदर दिसली असती असं मला वाटत होतं, पण माझ्याकडे अवेलेबल होते तेच मी लावले. तर कारण कस्टमरची गडबड होती की त्यांना लवकर हवे, नाहीतर आमच्या इथं स्टेशनरीत साहित्य भेटतं. तर मी आता इथे तिन्ही पण म्हणजे लावून घेतलेले आहेत मणी. 3 ठिकाणी लावून घ्यायचे जिथं आपलं कोणे येत आहेत तिथे. आता हे तिन्ही पण मणी लावून झाल्यानंतर मी इथे बाही तुम्हाला कशा पद्धतीने जॉईंट करायची ते दाखवते इथे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मगाशी शिलाईकाम केले आणि आपण आखून घेतलं होतं तिथे शिलाईकाम केलं होतं, तर इथं व्यवस्थित पिना लावून घ्या. बाही बघू शकता किती सुंदर दिसते, ही तुमच्या लक्षात आलं असेल. आणि वरची बाजू आहे ती समान वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे, कारण जो मधला भाग आपला कट झाला आहे तेवढ्यातच बाहीवर आपली ही डिझाईन आहे पॅचवर्कची ती बसली पाहिजे अगदी व्यवस्थित आणि सुंदर प्रकारची. हा जो पॅच आहे बाहीला तो बसला पाहिजे व्यवस्थित. आता आपण इथं बघू शकता मी लावल्यानंतर किती फिनिशिंग आलेलं आहे. त्यानंतर मी आता हा चौकोन आकार आपण जो मधला आहे त्याला लेस लावून घेणार आहे. बघू शकता व्यवस्थित लेस लावताना पण काळजी घ्या, व्यवस्थित कडनं वगैरे मॅच असं व्यवस्थित झाली पाहिजे, जेणेकरून जागा वगैरे इकडं तिकडं त्रिकी वगैरे लागली तर ती बाहीवरती कसं पूर्ण ही प्रॉपर डिझाईन दिसून येते अशी ओपन असल्यामुळं. त्यामुळे आणि बिना ओपनचं पण तुम्ही करू शकता, पण त्याला कट करायची नाही बाही, वरच्यावर सुद्धा ती करू शकता. ते पण खूप सुंदर आणि लेसची अटॅचमेंट देऊन तुम्ही ही बाही बनवू शकता. आता इथं आपण अशा पद्धतीने लेस लावल्या, त्यानंतर इथे दंड घेरला सुद्धा लावायचे आहे, जेणेकरून आपल्याला बाहीची म्हणजे खूप सुंदर आणि अशी छान दिसावी यासाठी. आता बाही लावल्यानंतर लगेच पेपर काढायचा नाही. आपण बाहीची ही डिझाईन केल्यानंतर पेपर आहे तो आपण ज्या वेळेला बाही जॉईंट करून झाल्यानंतर मी ते तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने कधी पेपर तुम्ही काढून घ्यायचा आहे. तर बघा इथे मध्य सेंटर आपल्याला काढायला बरं पडतो बाहीचा, जेणेकरून शोल्डर आपलं व्यवस्थित बसण्यासाठी. नाहीतर काय होतं, तुम्ही जर बाही बसलं ते पेपर काढला तर तुमचं शोल्डर परफेक्ट येणार नाही आणि बरोबर असं डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी मी हा पेपर काढला नव्हता. ज्यावेळेला आपली बाही जॉईंट होईल त्यावेळेला तुम्ही पेपर काढू शकता आणि जेणेकरून ते फिनिशिंग दिसण्यासाठी व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं आहे, ही बाही जी आहे ह्याला डबल शिलाई घालण्याच्या ऐवजी तुम्ही इथून आपण बघायचं आहे पहिल्यांदा आपलं जे माप आहे फिटिंगचं परफेक्ट येत आहे का, आणि फिटिंगचं माप परफेक्ट आल्यानंतर आतल्या साईडून आपल्याला हा दाब द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं जी बाही आपली ओपन शोल्डर बशी राहणार आहे तर ते बाहीचं बाहेर धागे वगैरे दिसू नये आतल्या साईडनं मी बघा दाब दिलेला आहे. दाब देता वेळेस शोल्डरकडं दाब वळवलेला आहे, म्हणजे बाहीचं जे अर्धा इंच कपडा आहे तो मी शोल्डरकडं आत ढकललेला आहे. ज्या वेळेला कस्टमर बाही घालेल त्यावेळेला ती अजिबात इथं शोल्डर बशी दिसणार नाही. तर त्यासाठी मी आता फिटिंग वगैरे ब्लाऊज केलेला आहे. आणि कमेंटमध्ये सांगा, नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली बाही. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.